हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. लर्निंग स्कूल मराठी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण काही वेळा बोलताना अशा शब्दसमूहांचा वापर करतो की ज्यांचा शब्दशः किंवा सरळ अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो. जसं की मला अभ्यास करण्याची सवय झाली आहे असं न म्हणता आपण म्हणतो अभ्यास करणे हे माझ्या अंगवळणी पडले आहे. अंगवळणी पडणे म्हणजेच सवय लागणे. जीवाचे रान करणे, अंगवळणी पडणे या शब्दप्रयोगांना वाक्प्रचार असे म्हणतात. इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये वाक्प्रचार याच्यावर खूप मोठे प्रश्न विचारले जातात. त्यांचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डोक्याला हात लावून बसणे, विचार करत बसणे. डोक्याला हात लावून बसणे, विचार करत बसणे. डोक्यावर खापर फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर खापर फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर बसवणे, फाजील लाड करणे. डोक्यावर बसवणे, फाजील लाड करणे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे. कपाळ फुटणे म्हणजेच दुर्दैव ओढवणे. कपाळाला हात लावणे, नाराजी व्यक्त करणे. कपाळाला हात लावणे, नाराजी व्यक्त करणे. डोळा लागणे, झोप येणे. डोळा लागणे, झोप येणे. डोळे उघडणे, अनुभवाने सावध होणे. डोळे उघडणे, अनुभवाने सावध होणे. डोळ्याला डोळा न लावणे, झोप न येणे. झोप न येणे. डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे. डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे. कान उपटणे म्हणजेच कडक शब्दात समज देणे. कान उपटणे, कडक शब्दात समज देणे. कान टोचणे, कडक शब्दात चूक लक्षात आणून देणे. नेक्स्ट आहे गाईज, कानोसा घेणे, अंदाज घेणे, चाहूल घेणे. अंदाज घेणे म्हणजेच चाहूल घेणे. कानावर हात ठेवणे, नाक कबूल करणे. कानावर हात ठेवणे, नाक कबूल करणे. नाक उडवणे, थट्टा करणे. नाक उडवणे, थट्टा करणे. नाक कापणे म्हणजेच अपमान करणे. अपमान करणे. नाक मुरडणे म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल नापसंती दाखवणे. नेक्स्ट आहे गाईज, नाक घासणे, लाचार होऊन माफी मागणे. नाक घासणे, माफी मागणे. दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे. दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे. दात ओठ खाणे म्हणजेच चीड व्यक्त करणे. दात ओठ खाणे, चीड व्यक्त करणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरण येणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरण येणे. तोंडाला पाणी सुटणे, एखाद्या गोष्टीबद्दल हाव निर्माण करणे. तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण करणे. तोंड काळे करणे, कायमचं निघून जाणे. तोंड काळं करणे म्हणजेच कायमचं निघून जाणे. तोंड फिरवणे, नाराजी व्यक्त करणे. तोंड फिरवणे, नाराजी व्यक्त करणे. तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे. तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे. तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे खूप घाबरणे. तोंडातून शब्द न फुटणे, खूप घाबरणे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.